जय शिवराय मित्रांनो, फेरफटका ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मला इंट्रो शूट करायला भेटला नाही, सो थोडं काम चालून घ्या। आज आम्ही चाललो आहे, म्हणजे मी चालले वसई कला क्रीडाला रांगोळी काढायला। सो पप्पा सकाळी सोडायला आलेले मला स्कूलमध्ये, आणि स्कूल तसं जवळ आहे माझा, पण लेट होतं तर म्हणून पप्पाने सोडली। आणि हे आमच्या स्कूलमध्ये हे क्रिसमस आहे, 25 तारखेचं आहे, पण मी थोडा हा ब्लॉग खूप लेट टाकते, माहिती आहे, सॉरी। आणि हे आमचं स्कूल आहे, इकडे मी 5th to 12th आणि क्लासमध्ये आम्ही बसलेलो सकाळी जायच्या आधी। ही माझी फ्रेंड आहे केसर, आणि इकडे बघू शकता तुम्ही एक इम्पॉर्टंट मेसेज दिला ॲक्च्युली की मोबाईल ॲडिक्शन किती घाण आहे। आणि ह्यानंतर आम्ही निघालो वसईला जायला लाईनीने, कारण स्कूल थ्रू जातो आहे, सो थोडा लाईन डिसिप्लिन। त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये, सगळ्यांची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही किती आहे ते। आणि आम्ही इथे निघालो वसईला जायला। आणि हे आम्ही वसईला पोचल्यावर शूट केलं डायरेक्ट, कारण आम्ही इकडे खाली बसले, आमचं ज्याच्यावर आम्ही रांगोळी काढणार आहोत ती शीट देणार होते। आणि सो हे आहेत ते पेपर्स ज्याच्यावर आम्ही रांगोळी काढणार आहोत। सो चला डायरेक्ट क्लासमध्ये आलो आहे आम्ही। आणि हे इकडे दोन बाजूला माझे टीचर्स होते, आणि इकडे एक माझी फ्रेंड आणि ती केसर। सो आम्ही बसले रांगोळी काढायला, चला चालू करूया। हे माझं कलर पॅलेट आहे, ज्याच्याने कलर मिक्स करून मी रांगोळी काढणार। आणि हे आम्ही स्टार्ट केलेलं रांगोळी काढायला, खूप बडबड गप्पा वगैरे करून, पण इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे रांगोळी काढायची होती खूप डेडिकेशननी। हे हे 3 तासानंतर माझी रांगोळी एवढी कंप्लीट झालेली, हो 3 तास। आणि ही माझी फ्रेंडची रांगोळी, आणि ती टीचर माझी कोमल मिस आहे त्या, आणि हे सर आहेत मयूर सर। आणि 3 तासानंतर खूप भूक लागली म्हणून आम्ही सगळे आलो जेवायला। हे सगळे आमच्या स्कूलच्या मुली आहेत, ज्यांच्यावर आम्ही सकाळी बसने आलेलो होते। आणि जेवून डायरेक्ट आम्ही रांगोळी बनवायला आलो। हे डायरेक्ट मी शूट 2 तासानंतर केलं, म्हणजे 5 तासाचं हे एवढं काम होतं माझं। अजून खूप ट्रेन माणसं वगैरे बनायची होती। आणि त्यानंतर आम्ही ब्रेक घेऊन गेलो रांगोळी बघायला, म्हणजे बाकीच्या क्लासमध्ये किती वर्क झालं आहे आणि आम्हाला अजून किती स्पीड वाढवायची हे बघायला आम्ही थोडा एक राऊंड मारायला गेलेलो सगळ्या क्लासेसमध्ये। ही मोठ्या गटाची मुलं आहेत, ही कणा आणि भौमिती हे आमच्या स्कूलचे पोर्ट्रेटचे आहेत। आणि जोपर्यंत आम्ही सगळे रांगोळी काढते, इकडे काही मुलं तर रांगोळी कंप्लीट करून घरी निघून पण गेलेले, म्हणजे आय गेस तेव्हा 7 वाजलेले जेव्हा आम्ही राऊंड मारायला गेलेलो तेव्हा। त्यानंतर बाकीच्या रांगोळी तुम्ही एन्जॉय करा, बघा तुम्हाला कुठली रांगोळी आवडते आणि माझी रांगोळी किती आवडली हे सुद्धा कमेंट करा। रांगोळी बघून झाल्या आणि आम्ही आलो बॅक टू वर्क, कारण आमचं खूप अजून बाकी होतं आणि 9 वाजेपर्यंत टाईम होता। आणि आमच्याकडे बघू शकता तुम्ही की 2 तासाचाच टाईम होता, ज्याच्यात मला ट्रेन आणि माणसं कंप्लीट करायची होती। सो त्यानंतर मी माझी थोडी स्पीड वाढवली आणि जेवढं होईल तेवढं फास्ट काम करायची कोशिश करत होती। आणि बघू शकता 1 तासानंतर माझं एवढं काम झालेलं, ट्रेन झालेली। आणि मग त्यानंतर मला शूट करायला भेटला नाही, मला डायरेक्ट फोटो टाकला। ही एवढी रांगोळी माझी पूर्ण होती, कार्पेट वगैरे सकट। आणि ही आमच्या सरची, हिमेशची, ही माझी, हे मी रांगोळीचा लास्टला जेवढा कचरा होता तो पण भरून
नीट अँड क्लीन करावं लागतं म्हणून. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आम्ही 9:30 वाजता निघालो